तर हॅलो गुड मॉर्निंग भाऊकी. तर आज आपण चाललोय माझ्या गावी कोकणामध्ये चिपळूण गाव आहे आणि चिपळूणमध्ये पण एक गाव आहे. तर आपण आज चाललोय आणि खास चाललोय कारण आमचं देऊळ आहे गावचं. तर त्या गावाच्या देवळाचा हा वर्धापन दिन आहे. तर गाव म्हटलं की मजा येतेच आणि माझं तर फुल डाय हार्ट कनेक्शन आहे गावाबरोबर. त्यामुळं मी जाम एक्साइटमेंटमध्ये. सकाळ झाली आहे म्हणजे काळोख दिसतोय पण झाले सकाळ आणि वाजले आता 5 आणि मी निघालो आहे राईडला. तर आपला आजचा रूट असा असेल की आपल्याकडे 2 रूट आहेत. म्हणजे जर चिपळूणला जायचं असेल ना तर 2 रूट आहेत. एक रूट आहे जो की आपला बदलापूर आणि कर्जत वगैरे त्या साईडून जातो. कर्जत वगैरे आणि पाली, आय थिंक पालीच्या इकडे बाहेर पडतो वाटतं. प्रॉपर नाही माहिती पण तो कर्जत वगैरे या साईडून जातो. आणि दुसरा एक रूट आहे जो आता मी चाललो आहे आणि तो रूट आहे आपला पनवेल करून आपला कलंबोलीच्या इकडून जाणारा हा रूट आहे. मला जास्त माहिती आहे कारण जो कर्जत आणि त्या साईडून जो जातो रोड तो त्याची एवढी कधी आयडिया नाही मला. पण एक दिवस तो पण मी ट्राय करेल. तर बाप रे बाप दगड वगैरे लावलेत. मला वाटलेलं थोडं जास्त थंडी वगैरे असेल पण काय म्हणून उडी घालून आलो होतो मी. पण अजिबात थंडी लागत नाही आहे. म्हणजे थोडंसं एक नॉर्मल AC टाईप थंडी आहे तेवढी चालते. आणि रोड पूर्ण खाली आहे. सकाळचं निघण्याचा हाच एक मोठा बेनिफिट आहे की तुम्हाला रोड खाली भेटतो त्यामुळं रस्ता लवकर कवर होतो. पण इथं असा रस्ता कट केला आहे ना की गाडी कुठून कुठं जाते काय समजत नाही. आज मी गावाला जाताना फुल एक्साइटमेंटमध्ये असतो पण येताना साला माझा मूड खराब होतो. आपली जर्नी आहे त्या जर्नीला एक 5 ते 6 तास लागतात. 6 ते 7 तास लागतात. सॉरी 5 तास जास्तच लवकर झालं. 6 ते 7 तास लागतात. पण बघू मी लवकर कवर करेल कारण माझ्याकडे ड्यूक आहे. जोक केला असं काय नाही. आता मी एकदम फुल शांत जाणार आहे. जास्त पळवायचं नाही बाईक आणि फुल एन्जॉय करत जायचं आहे. नेचर कोकणाचा नेचर दाखवतो मी तुम्हाला आता. फुल कोकणवाले फॅन. मेन कसं आहे माहिती आहे का इथं बाकीची दुनिया कोकणची फॅन आहे आणि माझं तर गाव आहे कोकण त्यामुळं जास्त अभिमान असला पाहिजे आपल्या गावाबद्दल. आता कोणी नाही तरी पण एवढा मस्त वाटतंय मला कारण कसं आहे माहिती आहे का आपण जेव्हा गावाला जातो ना. आता हे जे गावाला राहतात ना माणसं त्यांना बरोबर माहिती आहे की आपल्याला गावाला जायची जी आवड असते ना ती वेगळीच असते. म्हणजे आपण जाताना जाम एक्साइटमेंट असते आपल्याकडे की यायला जाणार आहे. पण जेव्हा दिवस संपले ना तर येताना तर मला एवढं बोर होतं मला निघायची पण इच्छा नसते आणि आता थोडासा रडवेला टाईप होऊन जातो. म्हणजे आपलं असं माहीत नाही काय होतं पण तो फील एक असतो. मला होतो तसं. मी एकदा गावाला गेलो आणि परत येताना माझं म्हणजे इच्छा नसते माझी यायची पण यावं लागतं. सो माय बॅड. सो तुम्ही राईड एन्जॉय करू आपण जाता आणि तुम्हाला काय स्पॉट पण दाखवेल. कशेडी घाट आहे एक चांगला तो पण दाखवेल. म्हणजे एक बोगदा पण आहे जायला पण मी बोगदा घेणार नाही तो कारण मला घाटातून जायचं आहे. तर मी कशेडी घाटातून जाईल. जर बोगद्यातून गेलो तर मला एक 10 मिनटाचा मी 10 ते 15 मिनटात 10 मिनटात पकडा तो बोगदा कवर करू शकतो. पण जर घाटातून गेलो तर मला तिथे अर्धा तास लागेल. पण घाटातनं जाण्यात मजा अलग आहे. सो मी घाटात जाणार कारण
बायकर्स लोक कधी शॉर्टकट नाही घेत, त्यांना लॉंग कटची मजा असते. लॉंग कट घ्यायला पाहिजे. कारण कधी कधी शॉर्टकट बाजूला ठेवायचे, कधी कधी शॉर्टकट घेऊन मजा स्पॉईल होते. मजा स्पॉईल नाही करायचे, आपल्याला घ्यायचं आहे लॉंग कट. तर मी लॉंग कट घेणार आहे. आपण आता 2 ते 5 मिनटात पोचणार शिलफाट्यावर आणि शिलफाट्यावरून आपण घेणार लेफ्ट. आता आपण पोचतो शिलफाट्याला आणि मी शिलफाट्यावरून लेफ्ट घेतोय आणि आपण चाललो आहे आता कळंबोळी मार्गाला. तर हा मोठा खड्डा आला आहे आणि तो मी गाईज आपण आता कळंबोळीला पोचू थोड्या वेळात. एक 5 मिनटात, 5 ते 10 मिनटामध्ये, 5 मिनटात 10 मिनटं पण नाही. आणि आता अजून काढू काय, कधी सकाळ होणार काय माहीत, मग थोडा मजा येईल अजून. आता खूप मस्त वाटते आणि रोड पण जरा खाली आहे, त्यामुळं बाईकचा पळवायला पण मजा येते जेव्हा रोड खाली असतो. थोडा जास्त ट्रॅफिक नाही, कारण जास्त आपण म्हणजे लवकर निघालो. आपण लवकर निघण्याचा हा बेनिफिट आहे की रोडला गाड्या कमी असतात, त्यामुळं तुम्हाला चालवायला मजा येते आणि गाडी पळवायला पण मिळते. आत्ता मजा येणार आहे, तर तुम्ही एन्जॉय करा राईड. आणि सकाळची राईड आहे त्यामुळं फुल 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 मचॅक्स. समोरून गाड्या वगैरे येतात, तर थोडासा सेफ्टी. आता आपण कलंबोली ब्रिज पार केलाय आणि आता आपण फुल जोशमध्ये निघालोय मी. आणि मजा येते यार सकाळ सकाळ. ए बाबा थांब, ऐसा मत आ बीच में. मी आता आहे मुंबई गोवा हायवेला आणि माझ्या समोर ग्रुप आहे एक बायकर्स लोकांचा. पुढे चालले आहेत माहीत नाही, तर मी पण त्यांच्यामध्ये आता मिक्स झालो आहे. मला वाटलं होतं सोलो असेल, पण आता मिळत आहेत मित्र. तर आता पार्टनर्स भेटतात आपल्याला आणि यांच्या मागून किंवा यांच्या पुढे जाईल मी. सगळे एकदम प्रॉपर बायकर्स आहेत, म्हणजे जॅकेट वगैरे, हँड ग्लोव्स वगैरे घालून आहेत. आणि की जाताय कुठे? महाबळेश्वरला. मी चिपळूणला चाललोय. चिपळूण मानगावचाच आहे का तू? ओके ओके, मी पुढे जाणार मग. हां हां हां, चालेल चल. आणि सकाळ झालेली आहे, थंड वातावरण पण क्लास आहे, क्लायमेट पण डेंजर आहे. जरा अजून थोडा उजेड येऊ दे, मग चहा प्यायला थांबेल मी. तुम्हाला मी पुढे कशेडी घाटामध्ये दाखवेल क्लास व्ह्यू. आता फक्त रोड बघा. आता झाले सकाळ आणि खूप मस्त वाटतंय. मला कदाचित विंड नॉईज येत असेल, कारण मी हेल्मेटची ग्लास ओपन केले आणि माईकमध्ये एअर वगैरे म्हणजे एअरचा आवाज येऊ शकतो, विंड नॉईज येऊ शकतो. तर ॲडजस्ट, पण मजा येते जा. तर मी थोडासा थांबलो होतो आणि सगळे गेले असतील आता, ते सगळे पुढे ग्रुपवाले. कारण मी थोडासा थांबलो होतो, कारण थोडा उजेड पाहिजे होता मला. तर बघू शकता तुम्ही, क्लास वाटते. आणि सकाळचं एवढं क्लास वाटतं ना बाईक चालवायला, मस्तच एकदम फुल एनर्जेटिक. जेवढी थंडी अगोदर पडायची, तर त्याच्यापेक्षा आता हल्ली कमी पडते थंडी. गावाला असणार थंडी हे माहिती आहे मला, पण इथे अजून आता हे पनवेलला आहे मी, पनवेलच्या पुढे पण असेल कदाचित. पनवेल नाही, सॉरी, आता मी पेनच्या पुढे असेल कदाचित, किंवा पेनमध्येच आहे.
पण एवढी थंडी नाही म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी नाही. तर गावी किती थंडी असते, म्हणजे कोकणात तर असायचीच. आता किती असेल माहीत नाही, आता जाऊन समजेल उद्या परवा. तर बाई लोक पोलिसांनी मला पकडलं होतं, पण लायसन वगैरे आहे माझ्याकडे, त्यामुळे काय एवढा इश्यू नाही. त्यांनी बघितलंच नाही लायसन, मला फक्त उतरवला आणि लायसन आहे का फक्त विचारलं. तर मी बोललो आहे, मग बोलला जा. आणि कॅमेराविषयी थोडंसं विचारलं की कॅमेरा चार्जिंग टिकतो. तर हा मी थोडं सांगितलं पण नाही की मला एक माझा मोटोब्लॉग सेटअपवरती एक व्हिडिओ बनवायचा आहे की माझ्याकडे सेटअप काय आहे. तर तो व्हिडिओ एक मी बनवेल कधी थोडासा टाईम भेटेल तेव्हा, माय मोटोब्लॉग सेटअप. तर त्याच्यामध्ये दाखवेल मी काय म्हणजे सेटअप काय. तसं पण माहिती पडलाच असेल सगळ्यांना, तरी पण दाखवेल. तसं काय क्लायमेट आहे यार, फुल भारी वाटते, भारी. एक नंबर सीन आहे, फुल वाईब आहे. बघू शकता तुम्ही, मला दिसत असेल मागे. आता थोडा टाईम नंतर मी पुढे कॅमेरा लावेल. तुम्ही मेन म्हणजे आहे ना, कधी पण बाईक राईडला निघायला पाहिजे. ज्यांच्याकडे बाईक आहे त्यांनी निघा बाईक घेऊन. कारण कार वगैरे ठीक आहे, एवढा मजा नाही जेवढी बाईकवर मजा येते. कारण बाईकवर तुम्ही किंवा बाईकवर जेवढी मजा येते ना तेवढी कारवरती येतच नाही. म्हणजे कोणती पण कार असू दे, बाईकचा फीलच अलग आहे. बाईकवरती तुम्ही नेचर फील करून आपण जातो बाईकवर राईड करत. एक नेचर म्हणजे, कारण कारमध्ये कशी कार बंद असते तर तुम्हाला बाहेरची हवा वगैरे क्लायमेट एवढा फील नाही करता येत जसं बाईकवर आपण करतो. बाईकवर असं ओपन असतं, अरे क्लायमेट आपल्याला फील करता येतो की काय म्हणजे कसं चाललं आहे वातावरण. आणि फुल क्लास वाटते मला सकाळ. मेन म्हणजे बाईकवर आहे ना माणूस टेन्शन फ्री असतो, काय डोक्यालाच नसतं. माझे तर दोन फंडे आहेत. एक फंडा असा आहे की मी बाईक स्लो चालवतो, जेव्हा माझ्या डोक्यात काही ना काहीतरी विचार चालू असतो तर मी बाईक आपोआप स्लो, माझे बॉडी पार्ट्स डायरेक्ट गाडीला स्लो करून टाकतात. मग मी एकदम स्लो जात असतो. मग तेव्हा माझ्या डोक्यात काही ना काहीतरी विचार असतो. पण जेव्हा मी फास्ट गाडी पळवतोय भरपूर, त्या टायमाला माझ्या डोक्यात काय नसतं, पूर्ण ब्लँक. मी कसला विचारच नसतो करत, फक्त मला गाडी पळवायची, ओव्हरटेक मारायचे, कट मारायचे, कॅल्क्युलेशन करायचं आहे ओव्हरटेक मारण्याचं, पूर्ण ब्लँक टेन्शन फ्री असतं. पण जेव्हा काय म्हणजे विचार चालू असतात तेव्हा मग गाडी आपोआप स्लो होते. असा माझा फंडा आहे. बाकी मजा येते. काय नाही आवडत, पण मला आवडतं. लगेच झपाझप कट बीट घेऊ शकतो. कार वगैरे तिला ट्रॅफिकमध्ये तिला मेंटेन करा. बाईकचं एवढं काय सीन नाही होत. ट्रॅफिक जरी झालं तरी पण कसा बसा निघू शकतो माणूस. जास्त गाडी कव्हर नाही करत ना बाईक जागा. शाण्या थांब. तर मी तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये की वर्धापन दिन आणि कोणत्या दिवशी आहे. तर माझं गाव आहे, तर गावामध्ये मंदिर आहे आणि त्याचं वर्धापन दिन आहे 27 तारखेला, म्हणजे सोमवारी, मंडेला. आज आहे शनिवार. तर मी शनिवारी का निघालो आहे, कारण मला शनिवार रविवार सुट्टी असते. तर आता लागोपाठ सुट्टी आहे, तर मी बोललो की शनिवारीच जाईल डायरेक्ट. वर्धापन दिन 27ला आहे. तर थोडंसं आम्ही लोकांनी बैलगाडा शर्यत पण ठेवले, ती आहे संडेला. तर ती पण मी दाखवेल तुम्हाला, तर मजा येणार आहे. तर असा माझा प्लॅन आहे. वर्धापन दिन म्हणजे एक पूजा टाईपच असतं की कार्यक्रमच असतात. एक पूजा टाईपच बोला की पूजा केली जाते वगैरे. म्हणजे पूजा म्हणजे नॉर्मल नसतं, असं चांगली पूजा असते एकदम फुल वाईबवाली. कार्यक्रम असतो, परत डान्स असतात लहान मुलांचे, गेम्स असतात, फनी गेम्स वगैरे काय. आणि दुसरी गोष्ट नमन एक असतं. नमन कोकणामध्ये नमन एक फेमस आहे. कोकणी लोकांना माहिती आहे नमन वगैरे. तो एक खतरनाक एक असतं नमन वगैरे. आणि एवढं, बाकी काय नाही.
तर असं शॉर्टमध्ये आहे. आणि बाकी काय पुढे गेल्यावर प्लॅन बनवू शकतात की दुसरे तुम्हाला काय दुसरं पण दाखवू शकतो मी की कुठे जायचं आहे कुठे नाही. तर सांगतो मी बाकी सगळं हळूहळू. तुम्ही व्ह्यू चेक करा, सूर्यदेव एकदम भारी दिसत आहेत, फुल मस्त वाटतंय. आता चहाची दुकान बघतोय मी, कारण मला चहा प्यायचे. सकाळ सकाळ चहा भेटलीच पाहिजे, नाहीतर एनर्जी येत नाही. आणि इथे एक आहे, पण मला इथे नाही प्यायचे, जरा पुढे जाऊन बघूया दुकान. रस्ता खराब आहे. आणि व्ह्यू चेक करा एकदा, व्ह्यू फुल क्लास. आणि आपल्या समोर भगवा झेंडे घेऊन आहेत 2 बाईक्स, भारी वाटतंय. फुल जय श्रीराम. यार व्ह्यू चेक करा, एकदम खतरनाक. समोर डोंगर पण भारी दिसतोय या साईडला. आणि सकाळी सूर्यदेव पण भारी चमकतात, तुम्ही बघू शकता. फुल चमक चमक दिसते सूर्यदेवांच्या इथे. हाच रोड आहे, आणि रोड तर भारीच वाटतोय. इथून जंगल आहे सगळे या साईडला. या साईडला पण थोडं जंगल आहे, साईडला पण झाडं आहेत. आणि हायवे पण मस्त आहे, गोड हायवे, गोड. कॅप्चर करा, कॅप्चर. क्लास व्ह्यू आहे, क्लास. या साईडला झाड आहेत, जंगल वगैरे बघू शकता तुम्ही. क्लास व्ह्यू आहे, क्लास. पुढे पोलीस आहे असं मला वाटतंय, आणि पोलिसांनी मला अडकवलंय. नेक्झॉन. मस्त असा डोंगर आहे समोर, आणि डोंगराच्या खाली लालपरी आहे एक. लालपरी म्हणजे बस, नाही तर दुसराच वाटेल तुम्हाला. फुल गावाला जायची फुल एक्साइटमेंट आहे. असं वाटतंय कधी एकदा पोचतोय मी. पण येताना जाम बोर होणार आहे. जाताना मजा येते जाम, येताना पाय निघत नाही.
तर गाईज मला चहा घ्यायला एक स्पॉट भेटला आहे आणि मी तिथे चहा घ्यायला थांबतो आहे.